जालना महानगरपालिकेत भाजपकडून महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्यात आला असून शहराच्या पहिल्या महापौरपदी श्रीमती वंदना अरुण मगरे तर उपमहापौरपदी राजेश रामभाऊ राऊत यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे। श्रीमती वंदना मगरे या माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात। महापौर आणि उपमहापौर या दोघांचीही मुदत 15 महिन्यांसाठी असणार आहे। जालना महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह भाजपा महानगर अध्यक्ष भास्कर दानवे यांनी प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे शिफारस केली होती। या शिफारसीनुसारच 15 महिन्यांसाठी महापौरपदी श्रीमती वंदना अरुण मगरे आणि उपमहापौरपदी राजेश राऊत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। दरम्यान जालना महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक 9 फेब्रुवारी रोजी पार पडणार असून त्याच दिवशी या निवडीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। विशेष म्हणजे जालना महानगरपालिका निवडणुकीत 65 पैकी 41 जागा जिंकत भाजपनं पहिल्यांदाच एकहाती सत्ता मिळवली आहे। त्यामुळे आता शहराच्या कारभारावर भाजपचं पूर्ण नियंत्रण राहणार आहे। जालनामध्ये महानगरपालिका झाल्यानंतर पहिला महापौराचा मान वंदना मगरे यांना भेटला आहे आणि उपमहापौर म्हणून सन्मान्य राजेश राऊत यांना भेटला आहे। आम्ही सर्व नाव श्रेष्ठांना पाठवलं। श्रेष्ठांनी दोघांचं नावानं हिरवा कंदील दिला आणि दोघांचं नाव भरून आता आम्ही पाठी घालायला चालू। बरं, आता जालना महानगरपालिकेत भाजपचा तर झेंडा फडकला आहे, पण आता येणार निवडणूक आहे जिल्हा परिषद, याचं चित्र कसे आहे? 100% जे मॅन्डेट आम्हाला महानगरपालिकेत भेटलं ते मॅन्डेट आम्हाला जिल्हा परिषदेत भेटणार, पंचायत समितीत भेटणार। तर जालना शहरातील सर्व मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी प्रचंड बहुमत दिलं। 41 नगरसेवक आमचे निवडून आले। अर्थातच भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि भारतीय जनता पार्टीचा उपमहापौर दोन्ही उमेदवारी अर्ज आम्ही आज या ठिकाणी भरलेले आहे। महापौराच्या माध्यमातून श्रीमती वंदना अरुण मगरे यांना महापौर पदाचा अर्ज भरला। उपमहापौर पदासाठी माननीय राजेश रामभाऊजी राऊत यांचा अर्ज त्या ठिकाणी भरला आणि ही प्रक्रिया करत असताना भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा पक्ष आहे। या सर्व गोष्टी आम्ही श्रेष्ठींच्या कानावर टाकतो आणि श्रेष्ठीकडनं आदेश आल्याच्या नंतरच हा सर्व फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी पार पाडलेली आहे। निश्चितच प्रदेशाच्या परवानगीच्या नुसारच ही सर्व प्रक्रिया पार पडली आणि आज दोघेही उमेदवारांचे अर्ज आम्ही त्या ठिकाणी भरलेले आहे। भारतीय जनता पार्टीने अगोदरच विकासाच्या अजेंड्यावरच आम्ही निवडणूक लढलो, विकासाचा मुद्दा घेऊन गेलो आणि निश्चितच जालना शहराच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळवून देईल भारतीय जनता पार्टी आणि मोठ्या प्रमाणात विकासाचे नियोजन करू आणि भारतीय जनता पार्टीचाच विकास करू शकते हे एकदा जनतेने दाखवून दिलेलं आहे। ओके.